नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आहे श्रावणचा दुसरा सोमवार, त्यामुळे मी थोडीशी दररोजच्यापेक्षा लवकर उठली आहे आणि बाहेर हे डाळिंबीची बाग फवारण्यासाठी औषध बनवत होते. तर मला पण इच्छा आहे की मी थोडंफार शिकावं यातलं, म्हणून मी लक्ष देऊन बघत होते किती झाडांसाठी किती पाणी घालतात, किती औषध घालतात, म्हणजे पाण्याची आणि झाडांची शिवाय औषधाची क्वांटिटी वगैरे किती घेतात. नाही लागली होती. गेला असेल की. काय केलं गेला गेला असेल की. मागचे बरेच दिवस झालं माझं रुटीन काही फिक्स असेल ना, तर ते माझ्या आधी बाळ उठून बसण्याचं आहे. म्हणजे संध्याकाळचं तसं उठायचं कमी आलंय, पण आता सकाळचं जरा जास्ती लवकर उठतं, पहाटेचंच उठून बसतं. मग आज पण उठलं होतं, म्हणून मग आता त्याला सकाळी सकाळी झोका देऊन झोपवत होते. साडी नेसायला मला खूप जास्ती टाईम लागतो, त्यामुळे मी नेहमीच आधी अशी पिन करून ठेवते. मग आज पण तसंच केलं होतं, कारण परत जास्ती वेळ नाही लागला पाहिजे म्हणून. आणि ही साडी नवीन आहे, याचा ब्लाऊज वगैरे काही शिवलेला नव्हता. साडीतून जस्ट आत्ता काढलाय मी, पण याचा कॉन्ट्रास्ट वगैरे वेअर करेन. नंतर मी अंघोळ करून फ्रेश वगैरे झाले, हेअर वॉश केला होता, कारण आज उपवास पण होता त्यामुळे. बाग फवारून आले होते आणि बाळ तेवढ्यात रडायला लागलं होतं, त्यामुळे आहोंच्या लक्षातच नाही आलं की त्यांच्या पायाला पूर्ण माती लागली होती. बाग फवारायला गेलेले, त्यामुळे ते तसेच आतमध्ये आले होते. नंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर आम्हाला सांगत होते की ते सगळं साफ करून घ्या, पण दीदीला वाटलं की ते मुद्दाम करतायत, त्यामुळे दीदी हसायला लागली होती. दररोज दररोज नाही, पण अधूनमधून चहा घेत असते. आज उपवास होता ना, त्यामुळे घेतला. मग चहा पिऊन तोपर्यंत बाळ पण झोपलं होतं परत. मग म्हटलं साडी नेसून घ्यावी पटकन. माझ्या धोंडे जेवणाच्या वेळेस माझ्या आत्तीने मला ही साडी घेतली आहे आणि तेव्हा तरी नॉर्मलच वाटली होती. एवढं काही नाही, म्हटलं साधी सिंपल आहे. दररोज नेसायला वगैरे छान वाटेल. पण नेसल्यानंतर तिचा कलर इतका माझ्यावरती उठून दिसत होता ना, म्हणजे बासच. मला असं वाटत होतं. आता तुम्हाला कशी वाटतीये मला नाही माहिती. बाळाची झोप काही जास्ती नाही. एक 5, 10, 15 मिनिटं झोपला की लगेच उठतो. आत्ता पण उठला होता, त्यामुळे दीदीने त्याला त्याच्याकडे घेतला होता दुसऱ्या रूममध्ये. दीदी देवपूजा करत होती. मग त्याला थोडंसं बोललं वगैरे का मग शांत बसतो. तोपर्यंत माझं पण आवरून झालं होतं. दीदीची देवपूजा वगैरे झाली की दीदी हळदी कुंकू लावत होती. बाळ शांत बसलं होतं, तेवढ्यात अंघोळ करून आले होते, म्हणून मग त्यांच्यासाठी मस्त कडक कडक चहा बनवला. बाळाला फीडिंग करते ना, तर त्यामुळे मेकअप वगैरे तर नाही, कारण मेकअपच्या प्रोडक्ट्समध्ये भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स असतात जे की खूप हार्मफुल असतात. त्यामुळे मेकअप जास्ती नाही करत. आपला साधं सिंपल वेणी वगैरे घालते, कधी केस मोकळे सोडते, मग आपली ज्वेलरी वगैरे असेल तर ती. आणि आता मी डुप्लिकेट ज्वेलरी घालायचं पण कमी केलं आहे पूर्ण. आता गोल्डचीच घालते आणि बाळामुळे पण जास्ती नाही घालत, पण तेवढंच फोटोज व्हिडिओज वगैरे काढण्यासाठी घालत असते. कपाटाचे आरसे कितीही पुसले ना, तरी 2-3 दिवसाने असे पुसट पुसट पांढरट पांढरट डाग उठतातच त्याच्यावरती. आता त्याच्यावरती काय उपाय आहे हे मला तर नाही माहिती. मी 2-3 फोटोज काढावे म्हणून बघत होते, पण तेवढ्यात ते डाग दिसल्यानंतर पहिले ते पुसून घेतलं आणि नंतर मग फोटोज काढायला लागली. कशी दिसतीये मी, तुम्ही सांगा बरं का. उपवास माझा आणि दीदीचा होता, पण खिचडी आमच्या आहोंना खूप जास्ती आवडते आणि त्यांना ती खायची होती. तसं तर आम्ही सगळं झाल्यानंतर खिचडी खाणार होतो, म्हणजे लेट खाणार होतो, पण आहोंना खायची होती म्हणून त्यांनी पटकन बनवायला सांगितली. म्हणून मग मी बनवत होते खिचडी. वेपर्स पण तळले होते आणि दही काल रात्री घरी लावायचं पण लक्षात नव्हतं आणि आहोंना गावातून आणायला सांगायचं पण लक्षात नव्हतं. पण आहोंना खिचडी खायची होती ना, त्यामुळे त्यांनीच मनाने आणली होती. दही आणलं होतं. तसं तर घरातले बाकीचे सगळे आम्ही एकत्रच बसून जेवण करतो, पण आज आमचा उपवास होता ना, आहोंना पण खिचडी खायची होती ना, त्यामुळे मग आम्ही तिघं बसलो होतो. बाकीचे सगळे जेवले होते. मस्त आम्ही सगळ्यांनी छान बाहेर बसून खिचडी खाल्ली. आणि तुमच्यात आहे का असं कोण खिचडी लवर, मला नक्की सांगा बरं का. आधी तरी ठीक होतं, पण आता बाळामुळे दिवस उजडतो कसा आणि मावळतो कसा हेच समजत नाही. म्हणजे मी अशी थोडीशी झोपायला गेली की बाळ असं उठून बसतं. दिवस मावळताना संध्याकाळी पूजा वगैरे मांडायची होती ना, त्यामुळे जास्ती रेंगाळत न बसता लवकर उठले होते. आता लवकर कसलं, एक अर्धा तास पण पडले नसेल, पण आवरावं म्हटलं पटापटा. उठल्यानंतर पटापट केस वगैरे विंचरून घेतले, कारण सकाळी विंचरले नव्हते, फक्त क्लचर लावला होता. नंतर पूजा मांडायची होती ना, म्हणून मग देवघर वगैरे झाडत होते आणि माझ्या आजीचा कॉल आलेला, त्यामुळे तिच्यासोबत बोलत बोलत माझं काम सुरू होतं. बाळाला भेटायला दररोज कोण ना कोणतरी येत असतं. आज दुपारी माझ्या सासूबाई दुसऱ्या आणि बाळाची छोटी बहीण आली होती. पण काय माहिती, बाळ पण आता ओळखायला लागले का काय, दुसरं कोणाजवळ गेलं तर रडायला लागतो, आमच्यापाशी तेवढा शांत बसतो.
दिवस मावळताना आहोंना काही सामान आणण्यासाठी गावामध्ये पाठवलं होतं. म्हणजे पूजेसाठी फुलं, केळी हवी होती आणि खाण्याला पण काहीतरी गोड पदार्थ आणा म्हटलं संध्याकाळी जेवणामध्ये. अभिषेकासाठी इकडे पंचामृत बनवलं होतं मी. पंचामृत करून घेतलं आणि पूजेची सगळी तयारी करून घेतली आणि साधी सिंपलमध्ये सांगते तुम्हाला मी पूजा कशी मांडते ती. तर आपल्याला कोणतेही 5 फळं लागतील आणि एक फळ असलं तरी चालेल. म्हणजे एका प्रकारची फळं असतील तरी चालतील, पण 5 असावीत. आणि आपली महादेवाची पिंड, गणपती पूजते मी. शिवाय पांढरी फुलं आणि कळश, त्यावरती नारळ, हे सगळं पूजून घेते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शिवमूठ तिळाची होती, त्यामुळे तीळ पण घेतले होते. अक्षता घेतल्या होत्या. आधी अक्षता खाली ठेवल्या, त्याच्यावरती ताट ठेवलं, त्याच्यामध्ये अक्षता टाकल्या, तीळ टाकले, ठेवले आणि मग आपली पिंड आहे ती. त्याच्यानंतर पिंडीला पण आधी विभूती म्हणजेच इबीत ते लावलं, अष्टगंधक लावलं आणि मग पांढरी फुलं, बेल हे सगळं ठेवलं. तसं तर पूजा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. आता मी कशी करते हे तुम्हाला सांगते मी. कधीही पूजा करताना आपण फक्त पिंड नाही पूजायची, गणपती पण पूजायचा. आणि गणपतीची मूर्ती जरी नसेल ना तरी आपण सुपारी पूजली तरी चालते. हे बघा मी साईडला थोडेसे तांदूळ आणि रिकामं कधी नाही ठेवायचं, अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावरती गणपती किंवा सुपारी ठेवायची. त्याच्या बाजूला मग 5 फळं जी कोणती असतील ती आणि पिंडीच्या साईडला मग नंतर कलश ठेवायचा, त्याच्यावरती नारळ ठेवायचा आणि कधी पण नारळ धुवून ठेवायचा, त्याला हळदी कुंकू वगैरे लावून. सोमवारची पूजा करतात असं नाही. 16 सोमवार जे करतात ते तर करतात, म्हणजे त्यांना प्रत्येक सोमवारी करावीच लागते. पण कोण कोण नाही करत श्रावणमध्ये, कोण कोण फक्त उपवास पकडतं, देवपूजा करतं आणि देवाला दिवा अगरबत्ती करतं. पण मी तरी करते. मी ज्यावेळी 16 सोमवार केलेले ना त्यावेळी 16 सोमवारी प्रत्येक सोमवारी माझे 2-3 एक्स्ट्रा पण झाले होते. मध्ये गॅप पडला होता कारण पिरियड्स वगैरे होत होते त्यामुळे. मी एकीकडे पूजा करते तोपर्यंत दुसरीकडे दीदीने देवाला पण दिवा अगरबत्ती वगैरे केली होती. मी छान रांगोळी वगैरे काढली इकडे. माझी पूजा वगैरे सगळी झाली होती. पण अहो गावामध्ये गेले होते, त्यामुळे आम्ही आरती करण्यासाठी त्यांची वाट बघत थांबलो होतो. नंतर मग थांबलोच आहे तोपर्यंत दीदीने राहिलेला स्वयंपाक उरकून घेतला. तोपर्यंत मी बाळाला अंघोळ घालत घरातल्या सगळ्यांनी मिळून छान आरती वगैरे केली. आणि बघा आपण घरामध्ये पूजा करतो किंवा असं काहीसं केलं ना देवपूजा वगैरे, तर घरामध्ये कसं प्रसन्न प्रसन्न वाटतं, सगळीकडे पॉझिटिव्ह वाईब येते. छान सगळ्यांनी आरती वगैरे घेतली, बाळाला पण आरती दिली आणि सकाळपासून उपवास होता. भूक लागली होती आणि आमची आजी अशी म्हणते की उपवासाच्या दिवशी भूक लागली आहे असं म्हणायचं नसतं. असो, चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी रांगोळी पण कशी वाटली सांगा.